राहुल गांधींच्या जीवाला धोका, काही लोक त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी रणनीती आखतायत, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्षम, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, बावनकुळेंचं विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यावेत, अनिल बोंडेंचं बेताल वक्तव्य। अनिल बोंडे नाही गुंडे, राहुल गांधींवरील बोंडेंच्या वक्तव्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांची टीका, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे केली कारवाई करण्याची मागणी। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना मनोरुग्णालयात दाखल करा, अनिल बोंडेंनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांची टीका। संजय गायकवाड अनिल बोंडेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र राहुल गांधींचीही आरक्षणाबाबतची भूमिका अयोग्य, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राहुल गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी तेलंगणात संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, तेलंगणातील काँग्रेस आमदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यानं नाराजी, महामंडळ वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। महाविकास आघाडीची मुंबईतील जागा वाटपावर आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रातील इतर जागांवरही मवियाचे नेते चर्चा करणार असल्याची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेप्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलली, लवकरच नवीन तारीख मिळणार। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतला नाही, राज्यात महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरेंचं नाव त्यात असता कामा नये, किशोरी पेडणेकरांचं सूचक वक्तव्य। 2019 मध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघात पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवारी देणार होते, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। तिसऱ्या आघाडीत एमआयएम पक्षाला नो एंट्री, धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून दूर राहणार, बच्चू कडूंचं वक्तव्य, उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक। जरांगेंना मराठा आरक्षणात रस नाही, त्यांना केवळ मीडियात राहायचंय, जरांगेंची वृत्ती अहंकारी, भाजप आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका। जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची कार्यवाही सुरू, हैदराबादमधून गॅजेटच्या कॉपीज मागवल्या आहेत, शंभूराज देसाईंची माहिती। बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वच सकारात्मक, भरत गोगावलेंचं मराठा आरक्षणाबाबत स्पष्टीकरण। नाशिकच्या नांदगावात मराठा आंदोलकांचं साखळी उपोषण, जरांगेंचं उपोषण सुरू असेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये मागील 10 दिवसांपासून आमरण उपोषण, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांचा माळशिरसमध्ये शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको। 24 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ घालून राज्याला निरोप। पुण्यात 25 तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरूच, अखिल मंडई मंडळ, शारदा गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतींचं विसर्जन। बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव, दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नसल्याची सर्व मंडळांची भूमिका, सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणुका थांबवून। बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीतील वादात गाड्यांची तोडफोड, चौभारा परिसरात मोठ्या प्रमाणात काचा दगडविटांचा खच, अनेक घरांवरही दगडफेक झाल्यानं नुकसान। भिवंडीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, रात्री 12:30च्या सुमाराला भिवंडीत मिरवणुकीत धक्काबुक्की, काही संशयित ताब्यात। कालच्या वादानंतर सध्या भिवंडीत तणावपूर्ण शांतता, ईदीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। पुण्यात पोलीस आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलिसांचा आग्रह, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा घाणेगाव तलावात बुडून मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर चपलांचा खच, जवळपास 2 गाड्या भरतील इतका कचऱ्याचा ढीग,
महानगरपालिकेकडून शहरात साफसफाई. अमृता फडणवीसांच्या दिव्याज फाउंडेशनकडून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम. गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची उपस्थिती. किल्ले रायगडावरील रोपवे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद. मॉकड्रिल सुरक्षा सरावासाठी रोपवे बंद राहणार. व्यवस्थापक राजेंद्र खातू यांची माहिती. परभणीतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला 18 दिवस झाल्यानंतरही मदत नाहीच. कृषी मंत्र्यांनी पाहणी केल्यानंतरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. नंदुरबारच्या खेतिया बाजार समितीत हंगामी कापूस खरेदी. पहिल्या दिवशी 120 क्विंटल कापसाची आवक. कापसाला 7,500 रुपयांचा दर. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात ब्लॅक पॅन्थरचा वावर. खेडमधील चाकाळेमध्ये एका घराच्या अंगणात वावरणारा ब्लॅक पॅन्थर सीसीटीव्हीमध्ये चित्रित. अमरावतीमधील शेंगदाणा तेल तयार करणाऱ्या राम इंडस्ट्रीला भीषण आग. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट. नाशिकच्या गोळाणे गावातील तिघांची आत्महत्या. आई वडील आणि मुलगी अशा तिघांनी आत्महत्या केल्यानं जिल्ह्यात खळबळ. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. हरियाणा विधानसभेसाठी भाजपात संकल्पपत्र जाहीर करणार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा जाहीर करणार संकल्पपत्र. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू. 7 जिल्ह्यातील 24 जागांसाठी मतदान. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक. लोकशाही बळकटीसाठी मतदान करा. तरुणांनी मतदानासाठी बाहेर पडावं. पंतप्रधान मोदींचं जम्मू काश्मीरमधील जनतेला आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर. क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणार. ट्रम्प पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेणार. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू असताना बांगलादेश आणि भारत क्रिकेट सामने खेळले जाऊ नये. हिंदू जनजागृती समितीची बीसीसीआयकडे मागणी. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचं जेतेपदाचं पंचक. चीनवर केली 1-0 मात. जुगराज सिंगनं मारलेल्या गोलनं भारताला मिळाला विजय. मालिकेत भारतानं एकही सामना गमावला नाही हे विशेष. स्त्री भाग 2 ठरला आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा. सिनेमाची 5 आठवड्यात 586 कोटींची कमाई. लवकरच 600 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.